शरद पवार यांना मुख्यमंत्री करण्याच्या मागणीला माजी नागरी पुरवठा मंत्री आणि काटोलमधले राष्ट्रवादीचे उमेदवार अनिल देशमुख यांनी पाठिंबा दिलाय। पवारांची राजकीय उंची आणि अनुभव पाहता असं करणं संयुक्तिक होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। तर सचिन अहिर यांनी भुजबळांच्या भूमिकेला विरोध केलाय। एनसीपीमध्ये अनेक नेते निर्माण झालेत। अजित पवार हे चांगल्या पद्धतीने पार्टी पाहत असल्याचंही अहिर म्हणाले। माननीय भुजबळ साहेबांनी जे रोकटोकमध्ये माननीय शरद पवार साहेबांचे बोललो आणि खरी गोष्ट आहे की शरद पवार साहेबांचं एक स्ट्रेचर आहे आणि त्यांचं नाव जर पुढे आलं तर नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि बाहेरच्या पक्षाच्या बाहेर सुद्धा लोकांची रिॲक्शन फार वेगळी राहणार, सगळ्यांना आनंद होणार आहे। त्याच्यामुळे तो शेवटी निर्णय आमच्या पक्षाचे नेते आहेत माननीय शरद पवार साहेब, त्यांना तो निर्णय घ्यायचा आहे। लॅक ऑफ लीडरशिप जी आहे ती आता कुठे राहिली नाही आणि म्हणून मला अपेक्षा आहे की विधिमंडळाचा नेता हा सर्व आमदारांना विश्वासात घेऊनच आपल्याला करावा लागणार आहे आणि अजितदादा हे राज्याच्या नेतृत्वामध्ये एक सक्षम ठरलेले एक व्यक्तिमत्व असल्यामुळे तेच मला असं वाटते पुढच्या काळामध्ये चेहरा राहतील आणि विधिमंडळातील पण देखील आमदार त्यांच्या मागे कौल देतील अशी अपेक्षा आहे। शरद पवार मुख्यमंत्री झाल्यास आनंदच होईल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दिली आहे। तर पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही पवारांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं म्हटलंय। सगळ्यामध्ये आता अनेक पक्षात अनेक चेहरे समोर यायला लागलेले आहेत। त्याच्यामध्ये सगळ्यात स्वीकारार्ह चेहरा आणि विश्वासार्ह चेहरा हा माननीय शरद पवारांचा असेल, पवार साहेबांचा असेल। त्याच्याबद्दल कुणाच्या माध्यमात असायचं कारण भुजबळ साहेबांनी जी भावना मांडलेली आहे, या पक्षातले प्रत्येक कार्यकर्ते, प्रत्येक नेते आणि या महाराष्ट्रातले उद्योजक असतील, शेतकरी असतील, जनता असतील, सर्वांची भावना आहे की पवार साहेबांनी या राज्याच्या नेतृत्व हातात घेतलं पाहिजे, मुख्यमंत्री झाले पाहिजे, हे लोकांची मागणी आहे। पण पवार साहेबांनी स्वतः भूमिका 1 वर्षापूर्वी स्पष्ट केली होती की मी सक्रिय राजकारणात राहणार पण कुठलंही पद घेणार नाही, मी मंत्री होणार नाही, हे त्यांनी स्पष्ट केलेली भूमिका। पण लोकांची जे मागणी आहे, आमच्या सर्वांची मागणी आहे की पवार साहेबांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।